महिला संत येथे आहेत. संत सखूबाई त्या 12व्या शतकातील पंढरपूर येथे राहणाऱ्या संत होत्या. सखूबाईची भगवान विठ्ठलावर गाढ श्रद्धा होती आणि ती अखंड भक्तीचे प्रतीक म्हणून पूजनीय आहे. संत मुक्ताबाई त्या 13व्या शतकातील प्रख्यात संत आणि कवी संत ज्ञानेश्वर यांच्या धाकट्या भगिनी होत्या. मुक्ताबाई भगवान विठ्ठल यांच्यावरील भक्ती आणि तिच्या गहन आध्यात्मिक साधनेसाठी ओळखल्या जात होत्या. संत जनाबाई त्या 13व्या शतकातील संत आणि भगवान विठ्ठलाच्या भक्त होत्या. जनाबाईच्या रचना ज्यांना अभंग म्हणून ओळखले जाते ते तिचे देवावरील अतूट प्रेम आणि भक्ती व्यक्त करतात. संत कान्होपात्रा त्या 15व्या शतकातील संत आणि भगवान विठ्ठलाच्या भक्त होत्या. कान्होपात्रा ही एक गणिका होती जिने देवाला समर्पित जीवन जगण्यासाठी आपला व्यवसाय सोडला. तिची भक्ती आणि परमात्म्याची तळमळ तिच्या कविता व्यक्त करतात. संत बहिणाबाई त्या 17व्या शतकातील मराठी कवयित्री आणि संत होत्या. त्यांच्या कवितेतून त्यांची देवाप्रती असलेली भक्ती आणि त्यांचे सखोल आध्यात्मिक अनुभव दिसून येतात. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, बोला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, 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 नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.